शाहीर मानाचा मुजरा करतो आणि बारीला सुरुवात करते बघा. पहिल्याच दणक्यानं तुला आज माझ्या गारगार वाट, तुझा माझ्यातला सामना आज भरताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पक्या गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभ ममाट. बुवा काय म्हणतो म्हणजे बेडकावरला विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरबाद, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा, नागिन पण तिथंच राहायची, त्याचं काय नाही. तुरेवाला बोलला की तो बोलला आणि तुम्ही बोलला होतं. मग बुवा जर दुखत असेल ना तर पहिलाच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यंत असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुकला शॉट उडवतो ना बेडू, आज कसा उडवतो बघा तुमचा उडवू ना. हा डराव डराव गरडे बुवा कसा करतो ना तुम्हाला समजेल, म्हणून बघा विषय कसा जातो. रेकॉर्ड ब्रेक केला त्याने आपण फुलच्या गुन्ह्यात, म्हणतो भेटल जवळ मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. आणि ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याच्याकडची 2 गाणी त्याच्याकडची 2 गाणी आहे ना, घेऊन तू माझ्याशी बारी करायला आलेला. हा अजून पुढचा विषय बोललो ना तर बिचाऱ्या तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून हा पेटलं आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. हा नाही पुरुष नाही तू बाई, कशाला येतो तू हात भाई, किती बघितल्या मी अशा बाई, माझ्या समोर कोण टिकलंच नाही. करून विचार हेर माघार, करून विचार हेर माघार, तू एक नंबरचा हाय लोका, तू एक नंबरचा हाय लोका. काय म्हणतो करून विचार हेर माघार, तू एक नंबरचा हाय लोका, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का. पेटलंय रणात गेलाय पण आहे विजय माझा हा पक्का, आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. फरमाईश बघा, तुझा निरोप घेताना फरमाईश आहे. रोहन जाधव, आदित्य जाधव, 201 रुपयाचं, म्हणून लगाव खाली 4. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. आता विषय बुवा म्हणतात की माझी जी गवळण होती, बुवा मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही, आजची गवळण तुम्ही आहे, आजची गवळण तुम्ही आहे म्हणून तुम्हाला बोललो. नाही तर मी काय मला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो, मी काय ह्याला बोललो नसतो, तुम्हीच कशा हवं, मी काय पप्याला बोललो नसतो.
4-5 पाप्या तुम्हाला येऊन दिला नसता 5-5-5-5 हा कसाला नाद करते अरे आज गवळण तू तुला बोलू मला अरे बाला म्हणजे तू शुभम मंडळात बाईची बाजू म्हणतो तुला नाही बोलून तर कोणाला बोलू युअर डॅडी इज कमिंग पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना म्हणून विषय मी काय बोललो बुवा तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना तू एवढा चांगला संसार असताना तुझ्या श्रीकृष्णाच्या मागे काय लागलीस बरोबर आहे का एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून ये जा घरी मग काय म्हणतो माझी कर मस्करी हा विषयच नाही बुवा हा विषय ना तुम्ही फेल कारण हा आणि बुवा म्हणतात शुभम बुवांचा आवाज कसा आहे रे मेलव तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना साप असं नागिन कशी बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलायला लागला बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलायला लागला तुमचं झालंय कसं तर संजू राठोड माहिती ना लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत चाल तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा शान अरे कोण आहेस सुशांत गराटे झाली रे आता काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यानं गेली नाही हा जाऊ दे त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतवडे दिवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बुवानी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे आज बुवाचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा गुरुवाना तुमच्या पप्पांना आणा आणि कोणला बुवा भारी पेटवणार कोणला पण आणा आडक्या गुरुचा बाडगा चला नाही प्रश्नाची बाजू सोडवून द्या म्हणजे तुमच्या कोणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ म्हणून तुमच्याकडे अध्याय आणि लिहाय बरोबर ना मी कशाला देऊ माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली गेल्या वर्षी भल्याची 13वी घातली तुमचा 14वा घालतो आहे ना म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी नवं बाजू सोडवून द्यायला हाय तो विषय घ्या आज पण तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या प्रश्नाचा खोटं आणि ज्याने अहोरात्र मेहनत केली या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर एक गाणं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं म्हणून मुंबई नगरीत गाजतोय हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत गाजतोय आज हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्हाला जर या शक्तीपीठात घडायचं असेल खरोखर तर माझा बोलाचा सल्ला आहे तुम्हाला कारण सुशांत गराटे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हते ना चड्डी घालायला शिकला नव्हतं तेव्हापासून भाड्या करतोय हा त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा जर तुझं नाव हाय म्हणतोस तू मावळ्या पण त्याने प्रेमापोटी का नाही रे 4 पैसे द्यायला नाही तुला पहिल्यांदाच आला बरोबर आहे की 4 पैसे त्यांनी द्यायला पाहिजे आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही अरे गावची नवरी पादरी गड्या बरोबर आहे
गावची नवरी पादरी नसेल मान येऊन बघ तू पण सकाळपर्यंत 100 लोकांनी गावातल्या फोन केला या ठिकाणी बुवा जास्त नाही घेत आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांनी कारण कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलगीतुऱ्यामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची आणि भले भले शाहीर आज आरती आणि माझ्या युट्यूबला सुद्धा ही आरती आहे खूप व्हायरल होते म्हणून ऑल ओ